AIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा. दारूची दुकाने 4 दिवस राहणार बंद. महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रचाराच्या तोफा या मंगळवार 13 जानेवारीला थंडावणार आहेत. याच दिवशी संध्याकाळी 6 वाजल्यापासून दारूची दुकानं बंद राहणार आहेत. याशिवाय 14 जानेवारीचा पूर्ण दिवस आणि 15 जानेवारीचा मतदानाचा पूर्ण दिवस दारूची दुकानं बंद राहतील. त्यानंतर मतमोजणी म्हणजेच शुक्रवार 16 जानेवारीला निकाल जाहीर होईपर्यंत दारूची दुकानं बंद राहणार आहेत. मंगळवार 13 जानेवारीपासून ते 16 जानेवारीला मतमोजणी पूर्ण होईपर्यंत 4 दिवस दारूची दुकाने, बार आणि परमिट रूम बंद राहणार आहेत. महापुरुषाचा पुतळा तोडला. उत्तर प्रदेशातील राया येथे समाजकंटकांनी भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना केली. याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅथर सेना दीपक केदार यांनी दिली आहे. ही केवळ तोडफोड नाही, तर ती संविधान, लोकशाही आणि सामाजिक न्यायावर थेट हल्ला आहे. आंबेडकर हे कोणत्याही एका समुदायाचे नव्हे, तर संपूर्ण भारतीय राष्ट्राचे संविधान निर्माते आहेत. त्यांच्या पुतळ्यावर झालेला हल्ला हा देशाच्या मूल्यांवर, कायद्यावर आणि समानतेच्या कल्पनेवर हल्ला आहे. दोषींवर कारवाई व्हावी, असं केदार यांनी म्हटलंय. दाढी कटिंग महागाई दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्याची झळ प्रामुख्याने राज्यातील सलून व्यावसायिकांना पोहोचत आहे. त्यामुळे स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेने केस कटिंग व दाढीच्या दरात वाढ केली आहे. 1 जानेवारी 2026 पासून नवीन दर निश्चित केले आहेत. त्यानुसार शहरी भागासाठी केस कापणे 200 रुपये, दाढी 100 रुपये, तर ग्रामीण भागासाठी केस कापणे 150 रुपये व दाढी 80 रुपये असे दर केले आहेत. सातारा येथे राज्य कार्यालयामध्ये राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आला. ठाणे अन्यथा तुमचंही रेशन कार्ड होणार कायमचं बंद. केंद्र सरकारने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. यानुसार जे रेशन कार्डधारक सलग 6 महिने रेशन दुकानातून धान्य उचलणार नाहीत, त्यांचे रेशन कार्ड निष्क्रिय केले जाईल. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत रेशन घेण्यास पात्र असूनही धान्य न घेणाऱ्यांवरही ही कारवाई होणार आहे. त्यामुळे सर्व रेशन कार्डधारकांनी या नवीन नियमाची माहिती घेणे आवश्यक आहे. आदित्य ठाकरे यांचा भाजपवर द्विमुखी भूमिकेचा आरोप. मुंबईतील वातावरण एकसारखे असून शिवसेना, UBT आणि सर्वजण मनसेसोबत आहेत, असे आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले. त्यांनी भाजप नेत्यांवर खोटे बोलण्याचा आरोप करत परवा भाजप काँग्रेससोबत गेल्याचे स्मरण करून दिले. आम्ही काँग्रेससोबत गेलो तेव्हा आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप झाला, मग आज भाजपने काय सोडले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपचे नाते केवळ भ्रष्टाचाराशी असल्याची टीकाही त्यांनी केली. आदित्य ठाकरे यांचा भाजपवर द्विमुखी भूमिकेचा आरोप. मुंबईतील वातावरण एकसारखे असून शिवसेना